तर आपण इतिहासाची साधने या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि आपण इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक साधनांचा पूर्णपणे अभ्यास केलेला होता. तर ही तुमची टाईमलाईन आहे. तर इतिहासाच्या साधनांमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांचा आता अभ्यास प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. आपण आधुनिक साधनांना स्टार्ट केली होती. आपण बघितले होते की आधुनिक साधने किती प्रकाराची आहे, तर 6 प्रकाराची आहे आणि त्या 6 प्रकारापैकी भौतिक साधनांचा जो अभ्यास आहे तो आपण केलेला होता. तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण लिखित साधनांना बघणार आहोत. तर भौतिक साधनांमध्ये जर मी सांगू तर भौतिक साधनांमध्ये तुमचे 5 प्रमुख साधनांचा समावेश होतो. वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके इत्यादींचा तुमचा समावेश होतो. तर इमारती व वास्तू याचं आपण डिस्कशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे पुतळे आणि स्मारके याचंसुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे आणि आगा खान पॅलेस पुणे काय आहे हे पण आपण बघितलेलं आहे. तर आपण आज बघणार आहोत लिखित साधने. तर तर करून पहा ही एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे. तुमच्या नजीकच्या परिसरातील असणारी स्मारके, पुतळे याविषयी माहिती मिळवा. त्यावरून तुम्हाला त्या घटनेचा अथवा व्यक्तीविषयी कोणती माहिती मिळते याची नोंद करा. तर हे तुम्हाला करून बघायचं आहे. तुमच्या नजीकच्या परिसरात जर स्मारके, पुतळे आहेत तर ते तुम्हाला बघायचं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की स्मारके म्हणजे काय, पुतळे म्हणजे काय, हे स्मारके, पुतळे कसे आपल्याला त्या व्यक्तींची स्मरण करून देतात, स्मृतिप्रित्यर्थ याचा अर्थ काय असतो. तर हे सगळं आपण लेक्चर नंबर 1मध्ये बघितलेलं आहे. तर आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत लिखित साधने. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. तर जे आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने आहेत त्यांच्यामध्ये या सर्व साधनांचा समावेश होतो. जसे भौतिक साधनामध्ये आपण बघितलं की 5 साधनांचा समावेश होतो. त्याच्यापेक्षा पण जास्त साधनांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पण आपल्या बुकमध्ये 5च साधने दिलेली आहे. तर आपल्याला तेच लक्षात ठेवायचे आहे. तर आता लिखित साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? तर या सर्व साधनांचा समावेश होतो. तर हे 8 साधने आहे आणि या 8 साधनांपैकी काही साधनांचा सखोल अभ्याससुद्धा आपण करणार आहोत. जसं आपण भौतिक साधनामध्ये 5 साधने बघितली आणि काहींचा सखोल अभ्यास पण केला. जसे इमारती व वास्तू, पुतळे व स्मारके. तर तसेच आज आपण लिखित साधने जे आहे, लिखित साधनामध्ये 8 साधने आपली आहेत. तर त्याच्यापैकी काही साधनांचा आपण अभ्याससुद्धा सखोल करणार आहोत. तर लिखित साधनामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? पत्रव्यवहार, जे पत्र एकमेकाला पाठवले गेले. परदेशी व्यक्तींच्या नोंदी, जे परदेशी व्यक्ती इथे आले, त्यांनी काय नोंदी केल्या भारताबाबत त्या. त्याच्यानंतर वृत्तपत्रे, चरित्रे, चरित्रे म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी लिहिले गेलेली काही नोंद त्याला चरित्रे असे म्हणतात. नियतकालिके, आता या इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्याविषयी आपण बघणार आहोत हे काय आहेत आणि त्याच्यानंतर फॅक्टरी रेकॉर्ड, जे फॅक्टरी आहे त्यांच्या आत्मचरित्रे, काही एखादा व्यक्ती आपल्या स्वतःच्या बाबतीत आपल्या आत्मचरित्रे असे म्हणतात. त्याच्यानंतर पुस्तके, जी पुस्तके लिहिली गेलेली आहेत त्या काळातील, जसे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर कोणते पुस्तक लिहिले असेल त्याला म्हणतात पुस्तके. तर आपण बघणार आहोत वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्यामध्ये फरक काय आहे? कारण की हा फरक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पूर्ण 8 तुमची कंप्लीट पण करून घेशाल, पण तुम्हाला वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्यामधला फरक समजणार नाही आणि नंतर आपल्याला वृत्तपत्रे आणि नियतकालिके तर हे इथे आपल्याला बघायचं आहे. तर आपण एक बेसिक डिफरन्स बघून घेऊया वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्यामध्ये काय काय आहे. तर तुम्ही जर बुकमधून डायरेक्टली वृत्तपत्रे आणि नियतकालिके ह्या टॉपिकला जर वाचले, तर तुम्हाला वृत्तपत्रे आणि नियतकालिकामधला फरक जास्त स्पष्ट होणार नाही आहे. तर आपण ह्या इथे बघणार आहोत. तर वृत्तपत्रे आणि नियतकालिके म्हणजे काय? तर वृत्तपत्रे म्हणजे काय? जे दररोज येतात आणि नियतकालिके म्हणजे काय? आठवड्याने आणि महिन्याने येतात. जसे वृत्तपत्रामध्ये काय आपल्याला भेटते? ताजी माहिती, त्वरित माहिती म्हणजे काल काय घडले हे आज आपल्याला माहीत भेटते. त्याच्यानंतर नियतकालिकामध्ये काय असतं? सखोल विश्लेषण, त्याच माहितीचं सखोल विश्लेषण, ज्ञान व विचार विस्तार. आता सखोल विश्लेषण आणि ज्ञान व विचार विस्तार याचा अर्थ काय आहे? तर सखोल विश्लेषण म्हणजे काय? तर आता दररोज आपल्याला जी वृत्तपत्रे येतात. दररोज येणारी पत्रे म्हणजेच वृत्तपत्रे. तर त्याच्यामधून आपल्याला काय वाटते? ताजी बातमी आणि त्याच्यानंतर त्वरित माहिती. काल काय घडलं याची माहिती. पण काल जी गोष्ट घडली त्याचे इंटरनॅशनली काय इफेक्ट पडले, जी नॅशनली काय पडले, त्याच्यानंतर ती जी गोष्ट घडली ती बरोबर होती या मग ती चूक होती या त्या गोष्टीमध्ये आपण क्रिटिकली काय विचार करू शकतो याला म्हणतात सखोल विश्लेषण व ज्ञान व विचार विस्तार याला म्हणतात. याच्यामध्ये मी जास्त जाणार नाही कारण की हा खूप डीप टॉपिक होऊन जाईल. आपल्याला फक्त बेसिक डिफरन्स बघायचा आहे की वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय? तर वृत्तपत्रे दररोज येतात आणि नियतकालिके जे असतात आठवड्याने व महिन्याने येतात. वृत्तपत्रामध्ये काय असते? ताज्या बातम्या असतात आणि जी नियतकालिके आठवड्या व महिन्याने येतात त्याच्यामध्ये थोडं सखोल विश्लेषण असतं एका बातमीचं. तर आता नियतकालिकांचे काही प्रकार असतात. आता तुम्हाला तुमच्या माहीत आहे का कॉलम आहे त्याच्यामध्ये पाक्षिक म्हणून एक दिलेलं आहे. ते खूप जणांना समजत नाही. तर आपण नियतकालिकांचे प्रकार काय-काय पडतात आता ते बघूया. तर प्रकार काय आहे नियतकालिकांचे? दैनिक, दररोज म्हणजे काय? वृत्तपत्रे हे तुम्हाला पहिलेच मी सांगितलं. आता बघणार आहोत साप्ताहिक. साप्ताहिक म्हणजे सप्ताह. आठवड्यातून एकदा साप्ताहिक आहे. याला म्हणतात साप्ताहिक आहे. पाक्षिक म्हणजे काय? 15 दिवसांनी. हे ते कन्फ्यूज तुम्हाला होणार नाहीये. वृत्तपत्रे म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं जी की दररोज येतात, दैनिक असतात. त्याला म्हणतात वृत्तपत्रे दररोज. बाकी नियतकालिके जेव्हा आपण बघतो तेव्हा साप्ताहिक जे असतं ते आठवड्यातून एकदा येतं. जे पाक्षिक असतं ते 15 दिवसांनी एकदा. त्याच्यानंतर मासिक महिन्यातून एकदा, त्रैमासिक 3 महिन्यातून एकदा, अर्धमासिक 6 महिन्यांनी आणि वार्षिक वर्षातून एकदा.
तर हे सगळे तुमचे उदाहरणे आहेत आणि हे सगळे प्रकार आहे. मेनली तुम्हाला उदाहरणे आणि तुमचे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्ही हे 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे ऑलरेडी लक्षात येऊन जाईल. पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी, अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यांनी, वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा. तर हे नियतकालिके आणि वृत्तपत्रांमधला फरक तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर आता आपण बघूयात वृत्तपत्रे व नियतकालिके. तर वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनाविषयीची माहिती मिळते. आता हे ते लक्षात द्या. समकालीन आणि तत्कालीन म्हणजे काय? तत्कालीन म्हणजे त्या काळातील, समकालीन म्हणजे ह्या काळातील. सम म्हणजे काय? समकालीन म्हणजे काय? हा जो काळ चालू आहे या काळातील. आता या काळातील म्हणजे काय? तर वृत्तपत्रांचा अर्थ काय होतो? जे दररोज येतात. दररोज येतात म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ताज्या खबर असतात आणि कालची खबर आज राहील. म्हणजे आजची डेट आहे समजा 19 जानेवारी, तर 18 जानेवारीचं वृत्तपत्रामध्ये 18 जानेवारीला ज्या घडामोडी घडल्या त्याची माहिती 19 जानेवारीला भेटून जाईल. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत त्या समकालीन आहे. असं तर होणार नाही आहे, की 20 जानेवारीचं जे माझ्याकडे वृत्तपत्र येईल त्याच्यामध्ये मला 18 जानेवारी 1935च्या घटना बघायला मिळतील, हे नाही मिळणार. हे जर झालं तर ते तत्कालीन आहे आणि अशाला वृत्तपत्र म्हणत पण नाही. वृत्तपत्रे म्हणतात कशाला? जे दररोज पब्लिश होतात. जे की 1 दिवसापूर्वीची आपल्याला माहिती देतात. म्हणजे ती माहिती काय असते? समकालीन असते. तत्कालीन म्हणजे काय? त्या काळातील. समकालीन म्हणजे काय? ह्या काळातील, या काळाला धरून. तर मी म्हणतोय त्या काळातील सरकारने एक निर्णय घेतला. तर मी काय म्हणतोय? त्या काळातील सरकारने. तो काळ म्हणजे काय? तत्कालीन काळ. आणि हा काळ म्हणजे काय? तर समकालीन काळ. तर वृत्तपत्रे आपल्याला कोणत्या काळाबाबतची माहिती देतात? तर वृत्तपत्रे आपल्याला समकालीन काळाबाबतची माहिती देतात. तर वृत्तपत्रे व नियतकालिके आपण बघत आहोत. तर वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनाविषयीची माहिती मिळते. जे समकालीन घटना घडत आहेत त्या घटनांविषयीची आपल्याला माहिती मिळते. तर वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनाविषयीची माहिती मिळते. आपण बघितलं समकालीन काय असते, तत्कालीन काय असते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. तर एखाद्या घटनेचे जे सखोल विश्लेषण आपल्याला त्याच्यामधून मिळते, त्या घटनेचे पॉझिटिव्हज, निगेटिव्हज, त्या घटनांबाबत काही व्यक्तींची मते व काही व्यक्तींच्या मतामधील अंतरे, जसे मान्यवर आहे त्यांचे काही मते आणि काही मान्यवरांच्या मतांमधील अंतरेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि या मतं आणि मतांतरामुळे काय होते? आपली क्रिटिकल थिंकिंग जी आहे ती डेव्हलप होते. आपल्याला हर एका गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळतात. तर त्याचबरोबर आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. तर राजकीय घडामोडी म्हणजे काय? सरकारबाबत घडामोडी, त्या काळातील राजकीय घटना काय चालू आहे, त्या काळातील पॉलिटिक काय चालू आहे, त्या काळातील बदल कसे घडत आहे, हे आपल्याला बघायला मिळते. आता आपण सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी काय आहेत, हे सुद्धा बघणार आहोत. तर आपण आता हे तर बघितलं की राजकीय घडामोडी म्हणजे काय? तर राजकीय घडामोडी म्हणजे राजकारणात ज्या पण गोष्टी चालू आहेत. पण सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडी म्हणजे काय? हे पण आपण बघणार आहोत. जर तुम्हाला एक्झाममध्ये हे आलं की सामाजिक घडामोडी म्हणजे काय? पण बुक्समध्ये तुमच्या फक्त सामाजिक घडामोडी असे दिलेलं आहे. तर सामाजिक घडामोडी म्हणजे काय? तर समाजातील लोकांची जीवनशैली, शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरुष समानता, कुटुंब व्यवस्था, सामाजिक न्याय इत्यादीमध्ये होणारे बदल. तर या गोष्टींमध्ये बदल कसे होतात त्यांना म्हणतात सामाजिक घडामोडी आणि वृत्तपत्र याचे एक प्रमुख साधन मानलं जायचं. उदाहरणार्थ मुलींच्या शिक्षणात वाढ, बालविवाहात घट या प्रकारचे बदल जे समाजात घडून येत होते त्यालाच सामाजिक घडामोडी असे म्हणतात. याची याची माहिती आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये पण घेणार आहोत. सांस्कृतिक घडामोडी म्हणजे काय? तर परंपरा, भाषा, कला, साहित्य, सण, उत्सव, लोकसंस्कृती आणि जीवनमूल्यावर होणारे बदल किंवा विकास. उदाहरणार्थ लोककलेचा प्रसार, नवीन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नवीन सांस्कृतिक कार्यक्रमाचे जर आयोजन होत आहे व सांस्कृतिक घडामोडी म्हणजे काय? तर परंपरामध्ये काही बदल घडून येत आहे. काही भाषा, कला, नवीन साहित्य शैली तिथे येत आहे. त्याला सांस्कृतिक घडामोडी असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर आर्थिक घडामोडी, उद्योग, शेती, व्यापार, रोजगार, उत्पन्न, बाजारपेठ, तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेत होणारे बदल. तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत जे पण बदल होत असतात त्याला आपण आर्थिक घडामोडी असे म्हणतो व तंत्रज्ञानातच नाही तर उद्योग, शेती, व्यापार, रोजगार, उत्पन्न या सगळ्यात होणारे बदलाला आपण आर्थिक घडामोडी असे म्हणतो. उदाहरणार्थ नवीन उद्योग स्थापना, रोजगाराच्या संधीत वाढ, डिजिटल व्यवहाराचा प्रसार, तर याला आपण आर्थिक घडामोडी असं म्हणतो. आपण एक ओव्हरव्ह्यू याचा फक्त घेत आहोत. या सगळ्यांना एक्सप्लेन करण्यासाठी 1 घंटा पण कमी पडेल किंवा कारण की हे खूप जास्त मोठे टॉपिक्स आहे. तर आपण याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे, की सांस्कृतिक घडामोडी म्हणजे काय, आर्थिक म्हणजे काय आणि राजकीय घडामोडी म्हणजे काय. आता आपण एक टॉपिक अजून बघणार आहोत, तर लोकजागृती म्हणजे काय? तर लोकजागृती म्हणजे लोकांमध्ये एखाद्या विषयाविषयी जागरूकता, ज्ञान, योग्य समज निर्माण करण्याची प्रक्रिया. तर लोकजागृती म्हणजे काय, की लोकांमध्ये ज्ञान, योग्य समज निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला आपण लोकजागृती असं म्हणतो. सोप्या भाषेत जर सांगायचं तर लोकांना त्यांचे हक्क, कर्तव्य, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक प्रश्न आणि सरकारविषयीच्या योजनांबाबत माहिती देऊन त्यांना जागरूक करणे म्हणजेच लोकजागृती. तर ते तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जसे
स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेची जनजागृती, स्वच्छता किती इम्पॉर्टंट आहे हे आपण लोकांना सांगितले, तर आपण लोकजागृती करत आहोत. लोकांना त्याच्याबाबत ज्ञान देत आहोत. लोकांना त्यांचे हक्क व कर्तव्य समजून सांगत आहोत. याला लोकजागृती असे म्हणतात. आता हे मी तुम्हाला का बरं समजून सांगितलं हे तुम्हाला पुढे समजणार आहे. जसे आता वृत्तपत्रे व नियतकालिका आपण बघत होतो आणि आपण हे बघितले होते, की वृत्तपत्रे व नियतकालिके त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींच्या विषयी माहिती देते. पण आपणास आता माहीत आहे, की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सांस्कृतिक घडामोडी म्हणजे काय? आणि आता स्वातंत्र्यपूर्व काळात, आता 2 काळ आहे. एक आहे स्वातंत्र्यपूर्व आणि एक आहे स्वातंत्र्योत्तर. स्वातंत्र्योत्तर म्हणजे 1947 नंतरचा काळ. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे काय? जो काळ 1947च्या पूर्वी होता, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, त्याला म्हणतात आपण स्वातंत्र्यपूर्व काळ. तर स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबदलू, अमृत बाजार, पत्रिका यासारखी वृत्तपत्रे जनजागृतीची महत्त्वाची साधने होती. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला व्हेन डायग्राममध्ये विचारलं जाऊ शकतं. या वृत्तपत्रांद्वारे आपणास ब्रिटिश सरकारची धोरणे, ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्याचे भारतावरील परिणाम या विषयांचा अभ्यास करता येतो. आणि ही वृत्तपत्रे लोकजागृतीसाठी महत्त्वाची साधने होती. लोकजागृती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही वृत्तपत्रे लोकजागृतीची ही एक महत्त्वाची साधने होती आणि ही वृत्तपत्रे आपल्याला सांगायची, की ब्रिटिश सरकार जी धोरणे आणत आहे, जी रूल्स, जे ॲक्ट्स आणत आहे, त्याचे भारताविषयीचे काय परिणाम होत आहे, भारताच्या लोकांवर काय परिणाम होत आहे, भारताविषयी त्याचे परिणाम काय आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने होती. तर ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे, राजकारणाची साधने नव्हे किंवा सामाजिक प्रबोधनाचीही साधने होती. सामाजिक प्रबोधन म्हणजे काय? की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, लोकांना अंधश्रद्धाविषयी जागरूक करणे याची साधने होती. तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून, आता मासिक म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभातकर या साप्ताहिकातून, साप्ताहिक आणि मासिकमधला फरक आपण बघितलेला आहे. लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. कोणकोणत्या विषयावर? सामाजिक व सांस्कृतिक. सामाजिक व सांस्कृतिक विषय म्हणजे काय हे पण आपण बघितलेलं आहे. तर या इथे फक्त तुम्हाला सामाजिक आणि सांस्कृतिक दिलेलं आहे, पण त्याचा सखोल अर्थ काय होतो हे आपण मागे बघितलेला आहे. त्याच्यानंतर प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे. शतपत्रे म्हणजे काय? 100 पत्रे. याच्यावर भाष्य केले आहे. चला जाणून घेऊया. तर या इथे आपण काय-काय बघितलं, की विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला व तसेच या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. सामाजिक सांस्कृतिक विषय म्हणजे काय हे आपण बघितलं. त्याच्यानंतर चला जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1920च्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं. आता पाक्षिक म्हणजे काय? 15 दिवसानंतर. परंतु त्यांना पुढील विद्याभ्यासाकरता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं. सामान्य जनतेचे प्रबोधन, आता जनतेचे प्रबोधन करणे म्हणजे काय? जनतेला जागरूक करणे व संघटन करण्यासाठी, संघटन म्हणजे त्यांना एकत्र करणे, त्यांच्यामध्ये फूट न पडू देणे. बहिष्कृत भारत या पत्रकातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता व प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे चालवली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपण इथे माहिती घेतली. त्यांनी कोणती वृत्तपत्रे चालवली व त्यांनी कशाप्रकारे त्या वृत्तपत्रांचा त्यांनी विकास केला. तर आता आपण पुढे बघणार आहोत नकाशे व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. तर नकाशा एक इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. का बरं? नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. तर नकाशावरून आपणास काय अभ्यासता येते, की एक शहर आहे, एक गाव आहे, त्याचे बदलते स्वरूप कसे आहे, त्या गावामध्ये कशाप्रकारे डेव्हलपमेंट होत आहे, ते नकाशामध्ये आपल्याला दर्शवण्यात येते व त्याचप्रमाणे आपण बदलते स्वरूप त्याचे बघू शकतो. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या व भारताच्या विविध प्रांताच्या शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी सर्वेक्षण याचे केलेले आहे. त्याच्याहून ते शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून त्यांनी नकाशे तयार केलेले आहेत. कोणी केलेले आहेत? सर्वे ऑफ इंडिया स्वतंत्र विभागाने. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर जे भारताच्या विविध प्रांताचे शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून त्याचे नकाशे तयार केले गेलेले आहेत. आणि नकाशाप्रमाणेच वास्तुविशारदांनी, वास्तुविशारद म्हणजे काय? आर्किटेक्चर, जे की बिल्डिंग्सला डिझाईन देण्याचे काम करतात, जे बिल्डिंग बांधण्याचे काम करतात, तयार केलेले आराखडे. आराखडे म्हणजे काय? जे प्लॅन त्यांनी तयार केला आहे. बिल्डिंग बांधण्याच्या आधी एक प्लॅन तयार होत असतो, की ही बिल्डिंग कशाप्रकारे बनणार आहे. तर वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राचे आहे. स्थापत्यशास्त्र म्हणजे काय? आर्किटेक्चरचा विषय जो असतो त्याला स्थापत्यशास्त्र असे म्हणतात. त्या विषयाला अनुसरून आपण जे आहे ते बिल्डिंग्स बांधतो. त्याच्यानंतर त्या बिल्डिंगची डिझाईन जे करतो या विषयाला अनुसरून असते आणि हे जे करतात त्यांना वास्तुविशारद असे म्हणतात. आणि शहराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणे म्हणजे काय? शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे नकाशाशास्त्र एक विषय असतो. नकाशाशास्त्रामध्ये
जे नकाशाशास्त्राला अनुसरून त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करणे. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे तयार करणे म्हणजे नकाशाशास्त्र जो विषय आहे त्याला अनुसरून नकाशे तयार करणे. त्याच्या वैज्ञानिक पद्धतीनुसार नकाशे तयार करणे. याला आपण म्हणतो शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करणे. आणि नकाशाप्रमाणेच वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाच्या टप्प्याच्या अभ्यासण्यासाठी दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. तर मुंबई पोर्ट ट्रस्ट हा जो विभाग आहे, त्या विभागाकडे मुंबईचं जे बंदर आहे त्याचे मूळ आराखडे आहेत. आराखडे म्हणजे त्याचे मूळ प्लॅनिंग आहे. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद म्हणजेच हे बंदर जर पुढे त्यांना विकसित करायचं असेल तर वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणास मुंबई नागरी विकासाची माहिती मिळू शकते. तर यांच्या जे वास्तुविशारद, जे आर्किटेक्चर, जे इंजिनियर्स यांनी जे काम केलेले आहे त्या नकाशावरती, ज्या प्रकारे त्यांनी ते बनवलेले आहेत त्याच्या आराखड्यावरून, त्याच्या नकाशावरून आपणास त्या मुंबईचे जे बंदर आहे त्याच्या विकासाची माहिती मिळू शकते आणि नागरी विकासाच्या दृष्टीने हे खूपच महत्त्वाचं आपल्याला ठरू शकतं. तर आपण या इथे लिखित साधनांचाही खूप सखोल अभ्यास केलेला आहे. लिखित साधनांनाही आपण या इथे कंप्लीट केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मौखिक साधनांचा अभ्यास करणार आहोत.